वेट लॉसचा दिवस आहे 25वा. आता 5च दिवस शिल्लक राहिलेले आहेत, म्हणजे 30 दिवस व्हायला. आणि खरं सांगू, हे माझ्यासाठी चॅलेंज होतं की एक ताई आहे तिथं, त्या मला म्हटल्या की तुमचं वजन असं कमी होऊ शकत नाही, जिरा पाणी, लिंबू पाणी आणि हे बीटचा ज्यूस, काकडीचा ज्यूस किंवा असल्या गोष्टी कमी होऊ शकत नाही वजन. तुम्हाला शेवटी आमच्याकडेच यावं लागेल. हे चॅलेंज मी स्वीकारलं. 30 दिवसानंतरही मी काही सोडणार नाही, मी कंटिन्यू करणार आहे. मला कुठल्याही प्रॉडक्टचा राग नाही आहे किंवा मी त्याच्या विरोधात नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्वारी, बाजरी, आपण जे पण फळं, फ्रूट, धान्य खातो आहे ना, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये रासायनिक खतं वापरली जातात आणि त्यामुळं आता त्याच्यावर दुष्परिणाम होतो आहे. त्यात हवा असा कस राहिलेला नाही आहे. त्यामुळं हे खाण्यापेक्षा तुम्ही आमचे प्रॉडक्ट खा. तर प्रॉडक्ट खाणं इतकं सोपं नाही आहे. मग मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की हे जे प्रॉडक्ट जे येते ते प्रॉडक्ट येते कुठून? ते काय ढगातून बनते का? त्यालाही काहीतरी इन्ग्रेडियंट्स, काहीतरी साहित्य लागतच असेल ना, ते जमिनीतून उगवलेलं असेल. असो, तर त्यांच्यासाठी मी हे चॅलेंज स्वीकारलं की मी हे करणारच. आता 5 दिवसानंतर मी तुम्हाला सांगेल की फायनली एका महिन्यात वजन किती कमी झालं. आज सकाळी पेरू खाल्लेला आहे, आज उपास होता म्हणून, आणि त्यानंतर मात्र अर्धी ही पोळी खाल्लेली आहे तिळाची. काल संक्रांत होती ना, त्यामुळे केल्या नव्हत्या, मग आज केल्या. आता माझ्या मुलांनी ना छोटासा बिझनेस सुरू केलेला आहे चॉकलेट बाउलचा. खूप सुंदर बनवते. कुठून शिकला मला माहीत नाही. चला तर मग तुम्ही सपोर्ट करा. ॲड्रेस खूप जणांनी मागितलं होता. ॲड्रेस आहे मोहम्मदवाडी रोड, तरवडे वस्ती, आणि त्यासोबत मॅजेस्टिक मेमरीज बिल्डिंग आणि शॉप नंबर 10. एकदा व्हिजिट करा, खूप छान आहे. आणि कोको अवेन्यू असं नाव आहे ह्याच्या छोट्याशा उद्योगाचं. चला सपोर्ट करा माझ्या मुलाला. मराठी मुलगा उतरला आहे. तसं तर आमची इच्छा नव्हती त्यांनी एवढ्या लवकर यात उतरावं असं, पण तो त्याच्या हिमतीने स्वतःच्या जीवावर त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आमचा फक्त सपोर्ट शब्दाचा आहे, बाकी हे सगळं त्यांनी स्वतः सुरू केलेलं आहे. खूप छान. त्याला आशीर्वाद द्या. आणि तुम्हीच चांगले आशीर्वाद देऊ शकता. जवळचे तर जळणारे मरणाचे पडल्यात आमच्याकडं, असू द्या.